हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीसाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. ठीक आहे, आपण गुरूंचा संदेश जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी तुमच्या एंजलचा काय संदेश आहे ते जाणून घेणार आहोत आणि मग वळणार आहोत आपण टॅरो कार्डनी जाणून घेण्यासाठी की तुमचे रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस, हेल्थ, स्टुडंट म्हणून तुम्ही असाल तर तुमचं हे वर्ष स्टुडंट म्हणून कसं जाणार सगळं जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला काय करायचंय 1176 टाईप करायचंय आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय. सुरुवात करूया आपण साई संदेश पासून. बघूया तुमच्यासाठी तुम्ही ज्याही गुरूंना मानता, ठीक आहे, त्यांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. गुरूंचा संदेश आहे की जेव्हा काही तुमच्यासोबत वाईट घडत असतं तेव्हा तुमच्यापासून वाईट लोक आणि एनर्जी दूर करण्यासाठी त्या घटना घडवून आणलेल्या असतात. सोल्युशन, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हजर असणार आहे असं तुम्हाला गुरु सांगतात. आणि द मास्क, रिकग्नाइज द रियालिटी बिहाइंड द मास्क. या वर्षी तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाहीये. प्रत्येक जण दोन दोन मुखवटे घेऊन जगत असतो आणि तुम्हाला त्या मुखवट्या मागचा रिअल माणूस ओळखता आला पाहिजे, नाही तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास होईल. ठीक आहे, बघूया आपण एंजल्स काय सांगतात. आपल्याला गुरूंनी तर सतर्क केलंच आहे की कोणावर विश्वास ठेवू नका, प्रॉब्लेम्स येतील मी सोल्युशन काढेल, पण विश्वास कोणावरही ठेवू नका. एंजल्स कार्ड काय सांगतात मग. एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की कम्युनिकेट क्लिअरली. जे काही मनात आहे, ज्या काही शंका आहेत त्या डायरेक्टली ज्या व्यक्तीशी रिलेटेड आहेत त्याच्याशी चर्चा करा. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. पुन्हा तेच की ज्यांच्या मदतीची गरज आहे त्यांच्याकडनं ते मागा, काही प्रॉब्लेम नाही. आणि मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. यावर्षी मिथुन राशीला थोडं का होईना पण मेडिटेशन करायची गरज आहे. बऱ्याचदा तुमचा इनर व्हॉइस जो असतो, तुमचा आतला अंतर्मनाचा जो आवाज असतो, तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो. फक्त काय आहे, तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला थोडं का होईना पण मेडिटेशन मात्र करावं लागेल. आता आपण जाणून घेऊया तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी. थोडं डिटेल असणार आहे, थोडासा व्हिडिओ लांबू शकतो, पण शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला कळेल की काय घडणार आहे. बघूया आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे. ठीक आहे, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये द स्टार आलेला आहे. नात्याला खूप सुंदर, तुम्ही जेवढं देताय तेवढा पट्टीत दुप्पट तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं प्रतिसाद मिळणार आहे. वाईट दिवसांमध्ये सुद्धा पार्टनर तुमच्या साथ असणार आहे. एकमेकांच्या साथीने तुम्ही शून्यातनंही जग निर्माण करू शकता. हे दोन कार्ड इतके सुंदर आलेले आहेत रिलेशनशिप मध्ये की खूप छान, म्हणजे आनंदी आहे वातावरण. आता हे काय सांगतं, रिलेशनशिप मध्ये तुम्ही ना स्वतःसाठी वेळ काढणार आहात. सगळं व्यवस्थित आहे, नातेसंबंध छान आहेत, पण तुमच्या जोडीदाराच्या प्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वतःसाठी, तुमच्या धार्मिक आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही थोडा वेळ काढताना मला दिसताय. शिवाय तुमच्या नातेसंबंधांमध्ये कोणतेही नातेवाईक असेल, असं नाही की तुमचे स्पाऊस, तुमचे पार्टनर, पण कोणी जर अरे केलं तर त्याला कार्य करायला तुम्ही ठाम असणार आहे असं थोडंफार दिसते मला. थोडेसे वाद होऊ शकतात, कारण तुम्ही उलट बोलाल किंवा समोरचा उलट बोलेल, त्याला शब्दाला शब्द वाढेल. पण रिलेशनशिपमध्ये इतर नातेवाईकांमध्ये सुद्धा असू शकतं हे, पण थोडे वाद मला होताना दिसत आहेत. मिथुन राशीसाठी कसं असणार आहे करिअरच्या बाबतीमध्ये काय आहेत कार्ड्स बघूया. स्टॅबिलिटी होताना दिसते आहे. अजिबात कोणावरही विश्वास ठेवू नका. मिथुन राशीच्या लोकांसाठी अलर्ट करणारा एक कार्ड. अजिबात कोणावरही ऑफिसमध्ये विश्वास ठेवू नका. बाकी तुमची प्रगती खूप चांगली आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाण्याचे योग येताना दिसत आहेत. क्वीन ऑफ कप्स आहे. तुमच्या नोकरीशी, तुमच्या कामाशी तुम्ही खूप जास्त प्रामाणिक असणार. जपण्याकडे तुमचा जास्त कल असेल आणि घरी या वेळेला मात्र तुम्हाला वेळ कमी देताना मला दिसत आहे. खूप वेळा असं होऊ शकतं की महत्वाचा एखादा कार्यक्रम आहे घरामध्ये आणि तुम्हाला तुमच्या या नोकरीमुळे, करिअरमुळे ते अटेंड नाही करता येणार. सो सॅड असलं तरी ट्रू आहे, नोकरी महत्वाची असते, ते करायलाच लागतात या गोष्टी. बघूया आपण बिझनेस करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे 2026. पैसा येणार, टिकणार, वाढवणार आणि हिलिंग. एक तर पेज ऑफ पेंटाकल्स आहे, जे सांगते की तुमचा जो बिझनेस आहे तो वाढवण्याकडे तुमचा थ्रू आउट 2026 कल असणार आहे. आलेला पैसा रिइन्व्हेस्ट करत का होईना पण तुम्ही वाढवत राहाल.
नाईट ऑफ वँड्स आहे, जग जिंकायला चाललाय तुम्ही या बिझनेस त्याच्यामध्ये. खूप छान तुमची एनर्जी मला चांगली दिसते. पडेल ते करायची तयारी बिझनेस वाढवण्यासाठी करताना तुम्ही दिसताय. यू आर रेडी टू फाईट एनी सिच्युएशन, असा एक हे आहे. बॅलन्स करताना दिसताय घर, ऑफिस या सगळ्या गोष्टी. ऑफिस म्हणजे बिझनेसची प्लेस तुमची जे काही आहे ते बॅलन्स करताना दिसतंय. शिवाय एक अलर्ट करणारं कार्ड कायम मला येतच. तो खूप जास्त अरेला कार्य करू नका. कोर्ट कचेरी मागे लागू शकते बिझनेस करणाऱ्यांच्यासाठी. यावर्षी कोर्टाची प्रॉब्लेम्स म्हणजे नाही का होऊ शकतात. आता चौथं जे सांगतंय ते 3 ऑफ वॉट्स आहे रिव्हर्स पोझिशन मध्ये. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं कोणाच्यामुळे तरी मन दुखवलं असेल पूर्वी, तर 2026 मध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल आणि या हिलिंगकडे लक्ष द्याल. आणि तुमचा बिझनेसमध्ये ना, तुमच्या बिझनेस रिलेटेडच कधीतरी काहीतरी झालं असेल, कोणीतरी सुनावलं असेल तुम्हाला, आणि या वर्षी ना तुम्हाला त्यांचा शब्द मोडून काढायचा आहे. प्रूव्ह करायचंय तुम्हाला कुठेतरी. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला हील करता करता तुमची प्रगती करताना मला दिसत आहे, विच इज व्हेरी गुड. छान आहे. आता आपण बघूया फायनान्सेस कसे असणार आहेत तुमचे. फायनान्सेस कसे असणार आहेत फायनान्सच्या बाबतीत. अरे वा, पहिलंच कार्ड जे आहे एस ऑफ पेंटॅकल्स आलेलं आहे, जे सांगतं की पैसे खूप येतील, प्रश्नच नाहीये. नाईट ऑफ कप्स आहेत, इच्छा पूर्ण होतील, आलेला पैसा सांभाळला जाईल, वाढवला जाईल, इमोशन्सवर कंट्रोल असेल, फालतू ठिकाणी पैसे खर्च करणार नाही. द इम्प्रेसचं कार्ड सांगतं की अजून जास्त पैसा कसा गुंतवता येईल, कसं वाढवता येईल याच्याकडे तुमचं लक्ष असेल. आता ज्यांना नव्याने इन्व्हेस्टमेंट करायची आहे, फायनान्स तुमचे जे काही पैसे आहेत ते, तर नॅचरल गोष्टींशी संबंधित तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत, जसं की जमीन खरेदी करणं किंवा जमिनीतून किंवा निसर्गातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टींवरती गोष्टींशी संबंधित बिझनेस करणं किंवा एखाद्या शेअर्सवर सुद्धा निसर्गाशी संबंधित ज्या गोष्टींशी असतील ते केला तर त्याच्यामध्ये फायदा होईल. व्हील ऑफ फॉर्च्यून सांगते की थोडंसं एक चूक सुद्धा तुम्हाला महाग पडू शकते आणि पुढे गेलेलं पाऊल उलट फिरून मागे येऊ शकतं. तो खूप तुम्हाला सावध राहायचं आहे. जसं बिझनेसमध्ये पण आलं होतं की कोणावर विश्वास ठेवू नका, आणि इथे पण आले व्हील ऑफ फॉर्च्यून रिव्हर्स पोझिशन मध्ये. तो सावध राहायचा आहे तुम्हाला ह्या वर्षी. आता बघूया स्पेशली आपले जे स्टुडंट्स आहेत, स्टुडंटसाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. तर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात तर तुमच्यासाठी कसं असणार आहे. पेज ऑफ कप्स आलेला आहे, ते सांगतं की तुम्ही ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित अभ्यास होईल, मार्क चांगले मिळतील, गुड न्यूज येईल, आध्यात्मिक प्रगती होताना पण दिसते आहे. शिवाय फॅमिली सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे हॅपी असणार आहे. तुमच्या शिक्षणासंदर्भात का होईना पण तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंय, अभ्यासामध्ये यश मिळवायचंय, तर जुन्या घडलेल्या गोष्टी, तुमचा पास्ट जो काही आहे पर्सनल, तो थोडा मागे टाकून पुढच्या दिशेने तुम्हाला प्रवास करायचा. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेट करायचंय टोटली. आणि द सन सांगतं की थोडे अडथळे शिक्षणामध्ये येताना दिसत आहेत मला, पण ठीक आहे, त्या तुम्ही ओव्हरकम कराल, कारण सनचं कार्ड आहे. सो हे कधीच निगेटिव्ह काहीच फळ देत नाही. बघूया आपण आता तुमच्यासाठी कसं असणार आहे हेल्थ. इथून राशीसाठी हेल्थ कशी आहे. नाईट ऑफ सॉर्ड्स, 6 ऑफ वँड्स आणि पेज ऑफ वँड्स. हे दोन कार्ड तर मला सांगतात की फिजिकली तरी काही म्हणजे प्रॉब्लेम तर येणार नाही, आजारपण पण येणार नाही. पण नाईट ऑफ सॉर्ड्स सांगते की धसमुसळेपणामुळे, ओव्हर स्पीडिंग केल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. गाडी चालवताना, 4 व्हीलर चालवताना खूप जास्त सांभाळून करा, चालवा. अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टीचा, कुठेही ओव्हरटेक करायला जाऊ नका. खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही गाडी चालवताना, असं मला दिसते, कारण स्पीड मुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, असं होतं आपलं मिथुन राशी. तर राशी भविष्य 2026 साठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.